देशा राकट देशा दगडांच्याही देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा. मंगलदोंडी बाजूरे माझं नाव, निसर्गाच्या कुशीत वसलेले बोयनी माझे गाव. या मातीचे भाळी लावणी चंदन, या मातीचे भाळी लावणी चंदन, तुम्हा सर्वांना माझे त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. आज मी या प्रबोधिनीच्या प्लॅटफॉर्मवरती जो विषय मांडणार आहे तो केवळ भाषणापुरतं मर्यादित नाहीये, तर तो उद्याच्या भारताचा प्रश्न आहे. भारतीय तरुणाई, संविधानाची जाणीव आणि देशाचं भविष्य. मित्रांनो, आपला भारत देश हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक देश मानला जातो. परंतु माझा प्रश्न असा आहे की आपली तरुणाई ही फक्त वयाने तरुण आहे की विचारांनीही तरुण आहे? विचार करण्यासारखा प्रश्न आहे की नाही? भारत देश हा नकाशावरची एक रेषा नाहीये, तर तो एक विचार आहे आणि याच विचारांचा कणा म्हणजे आपलं भारतीय संविधान. संविधान हे केवळ कायद्यांची पुस्तिका नाहीये, तर ते आपल्या देशाच्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या 4 मूल्यांवर आधारित असलेला आपला भारत देश आपल्याला संविधानाने दिलेला आहे. परंतु एक खंत आहे, ती म्हणजे आजचा तरुण हक्कांबद्दल जागरूक आहे. समान न्याय हवा आहे, समान संधी हवी आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवा आहे. परंतु तो एक गोष्ट विसरतो, ती म्हणजे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेच आहेत, परंतु त्याचबरोबर काही कर्तव्यही दिली आहेत. ती पार पाडायची मात्र तो विसरतोय. फक्त हक्कांबद्दल जागरूक असणारा तरुण कधीच देशाचं भविष्य घडवू शकत नाही, परंतु हक्क आणि कर्तव्य या दोघांचा समतोल राखणारा तरुण नक्कीच देशाचं भविष्य घडवू शकतो. आज संविधानाची जाणीव कुठेतरी कमी कमी होऊन चालली आहे आणि भावना जास्त बोलू लागल्या आहेत. सोशल मीडियावरती पोस्ट टाकणं म्हणजे देशप्रेम मानलं जातं, परंतु त्याच ठिकाणी जर कोणती जबाबदारी पार पाडायची म्हटली तर नको, कोणतं कर्तव्य पार पाडायचं म्हटलं तर नको. हे का बरं मागं पडतंय? आपल्या देशाचं भविष्य, आपल्या देशाचं भलं हे संसदेत ठरत नाही, तर ते तरुणांच्या विचारांमध्ये ठरतं. जर तरुण विवेकी असेल तर संविधान नक्कीच मजबूत राहील. जर तरुण दिशाहीन झाला तर देशाचं भविष्य नक्कीच धोक्यात येईल. मित्रांनो, याचसाठी गरज आहे आपल्याला देशाचं संविधान समजून घेणाऱ्या तरुणांची, फक्त घोषणा देणाऱ्या नाही तर प्रश्न विचारणाऱ्या तरुणांची, आणि हो, देशाच्या एकतेला धक्का न लागू देणाऱ्या तरुणांची. मित्रांनो, आपल्या भारत देशाचं भविष्य हे बंदुकीत नाही, तर ते बुद्धीत आहे, बुद्धीत. घोषणांमध्ये नाही, तर ते घटनात्मक मूल्यांमध्ये आहे. आजचा तरुण जर संविधाननिष्ठ असेल, संवेदनशील असेल, जबाबदार असेल, तर उद्याचा भारत नक्कीच समतावादी आणि महान भारत असेल. मी माझं भाषण संपवताना एवढंच म्हणू इच्छिते, जेवढं संविधान वाचणं गरजेचं आहे ना, त्याहून जास्त महत्वाचं आहे संविधान जगणं, त्याला आत्मसात करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्या देशाचं भलं कोणीच ठरवू शकत नाही, ते फक्त आणि फक्त तरुणांच्या विचारांमध्ये आहे. आज उठून तुम्ही कोणताही राजकीय पक्ष निवडा, कोणत्याही राजकीय नेत्याला शिवीगाळ करा, आमदार, खासदार, MLA, पंतप्रधान हे कोणीही देशाचं भविष्य घडवू शकत नाही. ते फक्त आणि फक्त तरुणांच्या विचारांमध्ये अवलंबून आहे. उठा, जागे व्हा, आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका, असा जगाला मोलाचा मंत्र देणारे, युवकांना युवकांचं मत मांडण्याचा अधिकार देणारे स्वामी विवेकानंद यांनी जो मंत्र दिलाय त्याचा पुरेपूर वापर करा. परंतु माझं अजून एक म्हणणं आहे, एक सांगणं आहे, एक तरुण म्हणून, ते म्हणजे जेव्हा तुम्ही भारतीय तरुणाईकडे पाहताना, त्यांच्यावरती काहीतरी निर्णय घेताना फक्त संविधानाचा इतिहास लक्षात घेऊ नका, तर त्यांच्या भविष्याचं गांभीर्य लक्षात घ्या. त्याचं कारण सध्याची राजकीय, सामाजिक, आर्थिक तशीच डिजिटल परिस्थिती पाहता संविधानातील मूल्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही पुस्तकी न राहता दैनंदिन जीवनाशी थेट पोचली आहे. सध्याच्या घडामोडीमध्ये तरुणांची भावना, तरुणांची भूमिका, जाणीव हे कुठेतरी कमी पडत चाललं आहे. या सगळ्याचा विचार करता एक तरुण म्हणून मी एक सांगू इच्छिते, उठा आणि जागे व्हा, आपल्या देशाचं भविष्य घडवा. स्वामी विवेकानंदांनी जो आपल्याला अधिकार दिलाय त्याचा पुरेपूर वापर करा. चला तर मग, वेळेचं बंधन आहे आपल्याला,
संविधानाची जाणीव ठेवूया, जबाबदारी स्वीकारूया. संविधानाची जाणीव ठेवूया, जबाबदारी स्वीकारूया आणि भारत देशाला फक्त मोठं नाही तर महान देश बनवूया, महान देश बनवूया. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.